नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की वसुंधरा ही आता विक्रमच्या समोर आलेली आहे आणि विक्रमच्या हातातली राखी पाहून म्हणत आहे की विक्रम, मी बांधलेली राखी आहे ना, तिचा धागा सैल झालाय रे, त्याची गाठ सैल झालेली आहे. तेवढ्यातच नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ येताना दिसतात आणि ते म्हणतात की बरोबर आहे ना वसुहत्या, कसे खोटेपणाच्या अशा कितीही तुम्ही गाठी बांधल्या तरीही बाबांच्या मनावर तुम्ही कधीच राज्य करू शकत नाही, कारण बाबांच्या बाबतीत तुम्ही चुकीचे वागलेले आहात आणि तुम्ही त्यांना खोटं सांगितलेलं आहे आणि खोटेपणाचा बुरखा पांघरून तुम्ही राहत आहात. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो, नक्की काय झालेलं आहे. आणि हे चौघजण अगदी रणांगणात युद्ध खेळण्यासाठी येत असल्यासारखे येत असतात. तेव्हा मात्र वसूच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. वसू म्हणत असते, काय बोलतेस ग तू, हे कसला खोटेपणा, काय म्हणजे एवढं सगळं करून पण वसूचा माज मात्र कमी येत नसतो आणि ती तोऱ्यातच बोलत असते. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते, येईल येईल, सगळं सत्य तुमच्या समोर येईल. आणि त्याच वेळी सँडीची एंट्री झालेली आहे आणि सँडी तिथं आलेला आहे. तेव्हा मात्र वसुहत्याच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. तेव्हा सँडीला तिथं सर्वांच्या समोर आता विचारलं जाणार आहे की नक्की कोण होतं किडनॅप करणारी व्यक्ती, का किडनॅप केलेला आहे. हे सगळे पुरावे आता वसुहत्याचे समोर येणार आहेत आणि सँडी आल्यामुळं सर्व सत्य विक्रमच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर काचा पडलेले असतात आणि नंदिनी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आपल्याला हे सत्य शोधून काढायचं आहे. तर जीवाने आता झाडू आणि सुपली आणलेली असते आणि तो कचरा जो आहे काचांचा तो गोळा करत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की द्या इकडे, मी करते. तेव्हा जीवा म्हणतो की नाही नाही, मी करणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो असं काय करताय. तेव्हा जीवा सांगू लागतो की अहो हो, खरंच मी करणार आहे, कारण कधीतरी हा पसारेवाला जो आहे त्याने टापटीप राहायला शिकलाय, तर शिकू द्या ना, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र नंदिनी आणि जीवाने फायनली तो कचरा गोळा केलेला असतो. नंदिनी म्हणालेली असते की मी करते ते सगळं गोळा. आणि मग दोघीही आता दोघांनीही मिळून ते गोळा केलेलं असतं आणि किचनमध्ये जे डस्टबिन आहे त्या डस्टबिनमध्ये तो कचरा टाकायला ते आलेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी आणि जीवा या दोघांनीही आता तो कचरा आणलेला असतो. तेव्हा जीवाला धक्का बसतो. जीवा म्हणतो की हे काय आहे. जीवाला कळतच नाहीये नक्की काय झालेलं आहे. तेव्हा नंदिनी विचारते, काय झालं जीवा. तेव्हा जीवा सांगू लागतो की हे बघा, याच्यात काय आहे. आणि दीपक, असं तो तोंडातून बोलतो. नंदिनीला कळतच नाहीये की कोणत्या दीपक बद्दल बोलतायत जीवा, नक्की काय झालेलं आहे. हे मात्र सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र दीपक असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, तुम्ही कोणाबद्दल बोलताय, कोण दीपक, काय झालंय नक्की. तेव्हा जीवा आता तिथे सांगू लागतो की दीपकचा फोटो याच्यामध्ये कुणी फाडून टाकलाय, आपल्या घरात दीपकचा फोटो कुठून आलेला आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे दीपक म्हटल्याबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे जीवा आणि नंदिनी ते फोटोचे जे तुकडे आहेत ते गोळा करतात आणि रूममध्ये येतात. आणि मग ते फोटोचे तुकडे एका पेपरवरती ठेवून सगळे फोटोचे तुकडे जोडत असतात. आणि तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो की हे काय आहे. म्हणजे नंदिनी म्हणते, हाच तर तो होता ना ज्याने दीपक बरोबर मला किडनॅप केलेलं होतं. तेव्हा मात्र जीवालाही धक्का बसलेला असतो. म्हणजे हाच तो सँडी आहे, तर असं त्यांच्या लक्षात आलेलं असतं, हाच तो दीपकचा साथीदार आहे. आणि हे सत्य समोर आल्याबरोबर खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होणार असतो. आणि तेव्हा मात्र तेवढ्यात पार्थ आणि काव्या तिथे येतात आणि ते सांगू लागतात की सगळे अल्बम शोधून काढलेले आहेत पण कुठेच काहीच सापडलेलं नाही. तेव्हा मात्र आता पार्थ आणि काव्या हे सगळं बोलत आहेत आणि त्याचवेळी काव्याला आणि पार्थला नंदिनी आणि शिवा सांगू लागतात की हे बघा, इथे म्हणजे दुसरीकडे कुठे मिळणार आहे, हा फोटो इथे आहे. हे ऐकल्याबरोबर मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. पार्थ म्हणतो की पण हा फोटो फाडून कुठे टाकला. पण त्याही पेक्षा त्यांचं लक्ष जातं ते म्हणजे त्या फोटोत असलेल्या व्यक्तीकडे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घरी येतं, हे सगळं जेव्हा समोर येतं तेव्हा काव्या आणि पार्थ म्हणतात की या माणसाला आम्ही ओळखतोय. नंदिनी म्हणते, हाच तो माणूस आहे ज्याने मला किडनॅप केलेला आहे. तेव्हा काव्या पार्थ सांगू लागतात की हो, आम्ही याला ओळखतो. अगं नंदिनी ताई, तुला आठवते का, पालघरवरून येताना आम्ही एका बाईला मदत केलेली होती, अगं ही त्याचीच बायको आहे. तेव्हा पार्थ सांगू लागतो की हो. तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे, तेव्हा ते सांगू लागतात आणि मग काव्या बोलायला सुरुवात करते, अगं नंदिनी ताई, तुला माहिती आहे का,
त्या तुमच्या आनंद निवासमधल्या त्यांचं नाव मला आठवत नाही, काय बरं त्यांचं नाव? हां, त्या रेखाताई आहेत ना, त्यांचा भाऊ आहे हा. हे ऐकल्यानंतर जीवा लगेच विचारतो, मला एक सांगा की नक्की त्या कुठं होत्या, काय झालेलं होतं, हे सगळं विचारणं सुरू असतं. आणि तेव्हा जीवाला काव्या आणि पार दोघंही सांगू लागतात की हे सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत. नंदिनी सांगते, त्याच तर त्या रेखाताई, त्यांच्या भावाचं बाळ काचत आहे, सिरियस आहे, मी तुम्हाला सांगितलेलं. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळेजण म्हणतात की चला आता आपल्याला ह्याच्याकडे गेलंच पाहिजे, तरच आपल्याला सगळं सत्य समजणार आहे. आणि ह्या चौघांनीही आता विचार केलेला आहे. पार्थ म्हणतो की मी कपडे चेंज करतो, आपण निघूया. आता हे चौघही निघालेले असतात. आणि तेव्हा मात्र आता इकडे पार्थ म्हणत असतो की आपल्याला तिकडे गेलं पाहिजे आणि पालघरवरून येतानाच आम्ही याला मदत केलेली होती. हे सगळं सत्य आता समोर आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की पार्थ आणि जीवा भयानक चिडलेले असतात, कारण या माणसामुळं त्यांच्या आयुष्याचं वाटोळ झालेलं आहे. या गोष्टीचा त्रास त्यांना होत असतो, कारण जे सगळं होतं आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये, हे सगळं जे काही झालेलं आहे त्या सगळ्याला जबाबदार आहे तो म्हणजे हा किडनॅप करणारा माणूस. मान्य आहे वसू आत्या जबाबदार आहे, सगळं मला पटतंय, पण त्याहीपेक्षा आधी जबाबदार आहे तो यांनी किडनॅप केलेला आहे. तेव्हा आता हे चौघही निघालेले असतात. काव्या, पार्थ, त्याचबरोबर नंदिनी, जीवा हे आता निघालेले असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रेखाताईंनी फोन चालू केलेला आहे. रेखाताईंनी त्यांचा फोन चालू केलेला आहे आणि त्यांनी फोन लावलेला आहे त्यांच्या आश्रमातल्या ज्या काही मुलं आहेत त्यांना सांगत आहे की प्लीज AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप हवा आहे, आपले जेवढे ग्रुप्स आहेत ना त्या सगळ्या ग्रुपवरती टाका आणि लवकरात लवकर मिळालं पाहिजे ग, 2 दिवसाचं बाळ आहे. त्यावेळेस इकडे आता लगेचच स्वतःच्या बाळासाठी कासावीस झालेला सँडी तिथं बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की हो अहो 2च दिवसाचं बाळ आहे, हो प्लीज तेवढा ब्लड ग्रुप बघा ना, ते ब्लड मिळालं तर खूप बरं होईल, डॉक्टरांनी सांगितलंय ना त्याचं ब्लड ग्रुप रेअर आहे आणि ते मिळालं पाहिजे, असं बोलणं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं आणि त्याच वेळी लगेच पाठीमागून एंट्री झालेली आहे जीवा, पार्थ, नंदिनी आणि काव्या. त्यांना पाहता क्षणी आता पुन्हा मात्र याच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते, कारण जे काही घडलेलं असतं ते आता समोर येणार असतं. जीवाला पाहता क्षणी त्याला कळतं, कारण जीवाची आणि त्याची ही भेट झालेलीच असते ना, कारण जीवाला पाहता क्षणी आता सत्य समोर येत असतं. ते म्हणजे की त्यावेळेस जीवाने त्यांची चांगलीच धुलाई केलेली होती. तेव्हा नंदिनी समोर असते. मग रेखाताई नंदिनी करत नंदिनीच्या जवळ जातात आणि नंदिनीशी बोलू लागतात. तेव्हा मात्र जीवा म्हणतो की काही गरज नाहीये नंदिनीची सेपरेट ओळख करून द्यायची. तेव्हा रेखाताई म्हणत असतात, पण मला एक कळत नाहीये की याने कधी नंदिनीला पाहिलेलं नाहीये, हा आश्रमात कधी आलेला नाहीये, आनंद निवासला कधी आलेला नाही. तेव्हा जीवा म्हणतो की नाही, त्याची वेगळीच ओळख आहे, आनंद निवासला तो आलेलाच नाही, पण नंदिनीला तो वेगळ्याच याने ओळखत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे रेखाताई म्हणत असतात की म्हणजे मला कळलं नाहीये, असं रेखाताई विचारू लागतात. तेव्हा जीवा सांगत असतो की दीपकने एकट्याने किडनॅप नव्हतं केलं तर दीपक बरोबर भर लग्न मंडपातून नंदिनीला किडनॅप करणारा हा तुमचा भाऊ सुद्धा होता. हे ऐकल्यानंतर इकडे रेखाला मात्र धक्का बसतो. ती म्हणू लागते, काय सँडी, तू हे सगळं केलेलं आहे? पार्थ आणि काव्या तर शांतच असतात आणि इकडे नंदिनी सांगत असते की सांग ना, खरं आहे ना, तूच केलंय ना हे सगळं, मग बोल ना, स्वतः एवढी चूक केलेली आहे तर त्याची कबुली द्यायला लाज कसली वाटते तुला, असं नंदिनी त्याला बोलत असते. तरीही सँडीच्या तोंडातनं मात्र शब्दच निघत नसतो. आणि इकडे पार्थ म्हणत असतो की तू सांगणार आहेस का नाही, कसं आहे आमच्या आयुष्याचं वाटोळं तू केलेलंच आहे. रेखाताईंना खूप राग येतो. रेखाताई म्हणतात, ही नंदिनी आमच्या सगळ्यांचे संसार सुखाचे होण्यासाठी धडपडत असते आणि आज तिचा संसार सुरू होण्याआधी तू उद्ध्वस्त केलेला आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, हे सगळं तू केलेलं आहे, लाज वाटते मला तुझा माझा भाऊ म्हणायची. आणि रेखा मात्र इकडे सँडीला झोडपायला सुरुवात करत असते. तेव्हा नंदिनी मध्ये येते आणि वाचवते आणि म्हणते की थांबा रेखाताई, आणि रेखाताईला म्हणत असते की थांबा. तेव्हा मात्र रेखाताईंना खूप राग येतो. त्या म्हणत असतात की नंदिनी आनंद निवासमधल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करत असते. तेव्हा सँडी सांगू लागतो की माझ्याकडनं चूक झाली, माझ्या बायकोला 5वा महिना लागलेला होता, सोनोग्राफी करायची होती, पैशांची गरज होती आणि त्या दीपकने मला सांगितलं म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, मला माफ करा, असं म्हणत हात जोडून तो माफी मागू लागतो. तेव्हा काव्या मात्र समोर येते आणि म्हणू लागते की माफी नका मागू तुम्ही, आम्हाला तुमच्याकडून माफी नकोय, फक्त माझ्या नंदिनी ताईवर जे आरोप झालेले आहेत ते आरोप पुसण्यासाठी
मला तुमची मदत हवी आहे, असं काव्या सांगत असे. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. तो म्हणतो, मदत? कसली मदत करायची? कारण त्याला तर आता इकडे दीपकने सुद्धा धमकी दिलेली असते आणि आता काव्याने त्याला सांगितलेलं आहे की मदत हवी आहे. आणि आता मात्र सँडीला धक्का बसलेला असतो. सँडी विचारत असतो की कसली मदत हवी आहे, आणि आता सँडी कशी मदत करणार हे आपण पाहणार आहोत. काव्या सँडीला म्हणत आहे की तू आमची मदत करशील का? सँडी तिच्याकडं पाहतच राहतोय. काव्या त्याला विनंती करते की तू मदत करणं किती गरजेचं आहे. तू जर का मदत केलीस तरच आम्ही या सगळ्या संकटातून वाचू शकतो, असं ती त्याला समजावून सांगते. पार्थ आणि काव्या हे दोघेही त्याला विनंती करतायत. त्याचबरोबर नंदिनी आणि जीवा देखील त्याच्याजवळच उभे आहेत. जीवा देखील त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो सांगतोय की तू जर का मदत केलीस तर काय काय होऊ शकतंय, त्याचबरोबर नंदिनीवर कशी वाईट वेळ आलेली आहे. तो त्याला सगळं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तरी देखील सँडीला मदत करण्याची इच्छा नाहीये हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. तेव्हा पार्थ चिडतो आणि त्याच्या अंगावर जातो. पार्थाला म्हणतो, तुला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये सुद्धा मी समजावून सांगू शकतोय. पार्थ खूपच चिडलेला असतो. तेव्हा सँडी त्याला म्हणतो, तुम्ही मला धमकी देऊ शकत नाही. मी तुमच्या धमकीला घाबरत नाही आणि मला मदत करायचीच नाहीये, त्यामुळं मी तुमची मदत अजिबात करणार नाही, असं स्पष्ट भाषेमध्ये त्याने सांगितलेलं आहे. त्याचा काहीतरी नाईलाज आहे असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत असतं. कारण त्याला आठवत असतं ते म्हणजे दीपकनं दिलेली धमकी. दीपकने त्याला धमकी दिलेली असते की जर का तू त्यांच्या बाजूनं साक्ष दिलीस तर तुझं काही खरं नाही आहे, तुझ्या घरच्यांना मी संपवून टाकणार आहे. पण त्याला ही गोष्ट या सर्वांना सांगायची नसते. तो फक्त म्हणतो की मला तुमच्या या घरच्या गोष्टीमध्ये ओढू नका. मी तुमची कसलीच मदत करू शकणार नाही, कारण माझे स्वतःचे काहीतरी कारणं आहेत आणि त्यामुळेच मी तुमची मदत करू शकत नाही. कृपया मलाच थोडंसं समजून घ्या, असं आता तोच त्यांना विनंती करतोय. त्यावर पार्थ भलताच चिडलेला आहे. तो म्हणतो, आम्ही तुला प्रेमानं सांगतोय तर तुला प्रेमाची भाषा कळत नाही आहे का? तुला तुझ्या भाषेत सांगू का? तर नंदिनी त्याला शांत करायचा प्रयत्न करते. पार्थ आणि जीवा दोघंही त्याच्यावर चिडलेले असतात. जीवा देखील त्याच्या अंगावर जातो आणि म्हणतो, आम्ही आता सारखी सारखी विनंती करणार नाहीये. एकदा का डोकं फिरलं ना मग तुला कळेल आम्ही काय करत असतो ते. नंदिनी सगळं पाहत असते. तिला नसतं वाटत की याच्याबरोबर हातापाई करावी. पण तो म्हणतो की तुम्ही काय करायचं ते करा, मी अजिबात साक्ष तुमच्या बाजूनं देणार नाही. तेव्हा मात्र पार्थ चिडतो आणि चिडलेला पार्थ हा खपाखप त्याला मारायला सुरुवात करतो. अक्षरशः त्याच्या पोटात लाथाबुक्क्या मारायला सुरुवात करतो. कारण तो अतिशय चिडलेला असतो. आजपर्यंत कधीही न रागावलेला चिडलेला पार्थ किती चिडू शकतो आणि किती मारू शकतो हे आपल्याला पाहायला मिळतं. हॉस्पिटलमध्येच थोबाडीत मारून, लाथा मारून, बुक्क्या मारून त्याने सँडीचा चांगलाच समाचार घेतलेला असतो. आत्तापर्यंत तुला खूप चांगल्या भाषेत सांगितलं, पण तुला चांगली भाषा कळतच नाही ना, तर तुला तुझ्याच भाषेत सांगतो, तुझ्याच भाषेत उत्तर देतो, तुझी हीच लायकी आहे असं म्हणून त्याने लाथाबुक्क्याने सँडीचा चांगलाच समाचार घेतलेला असतो. तेव्हा नंदिनीच कसं तरी त्यांच्यामध्ये पडते, त्यांना थांबवते आणि म्हणते, कृपया त्याला मारू नका, मी त्याला समजावून सांगते. तेव्हा पार्थ चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला वाटतं हे समजून सांगण्यासारखं आहे? बरं बघा, तुम्हाला वाटतंय ना तर करून बघा, असं म्हणून पार्थ त्याला सोडतो. आता नंदिनी त्याच्या समोर उभी असते आणि अक्षरशः त्याला हात जोडून ती म्हणते, हे बघ, तू कोणत्या अडचणीत आहे ते मला माहिती नाही आहे, पण तू स्वतः चूक केली होतीस तरी देखील आम्ही तुला काही बोलत नाही आहे. आता फक्त तो आमच्या बाजूनं एकदा फक्त सांग की वसुंधराने कशी कशी चूक केलेली आहे आणि हे सगळं तिनं केलेलं आहे. मी तुझ्या पुढं हात जोडते, असं म्हणून अक्षरशः नंदिनी त्याच्या पुढं हात जोडते. तरी देखील त्याचा सांगण्याचा अजिबात विचार नाही आहे, हेच त्याच्या देहबोलीतून आणि त्याच्या वागण्यातून समजतंय. आता तो डायरेक्ट म्हणत नसतो, पण त्यानंतर त्याने स्वतःनेच हात जोडलेले असतात आणि तो म्हणतो, हे बघा, तुम्ही देखील अडचणीत असाल मला माहिती आहे, पण मी देखील खूप मोठ्या अडचणीत आहे. माझं बाळ आणि माझी पत्नी हे खूपच अडचणीत आहेत. आता कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं, तुम्ही ऐकलंय ना, त्यामुळं कृपया मला आत्ता काहीही बोलायला लावू नका. आत्ता सध्या मी मोठ्या टेन्शनमध्ये आहे, मी तुमची कसलीच मदत करू शकणार नाही. तेवढ्यात डॉक्टर तेथे आलेले आहेत आणि डॉक्टर सांगतात की बाळाला खूपच बरं नाही आहे.
त्याला AB निगेटिव्हचं रक्त पाहिजे आहे, अन्यथा त्याच्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं. हे ऐकल्यावर सँडी पुरता घाबरून गेलेला आहे. हॉस्पिटलमध्ये कुठेच AB निगेटिव्ह रक्त नाही आहे. AB निगेटिव्ह हा खूप रेअर ब्लड ग्रुप आहे आणि तो लगेच मिळणं शक्य नाही आहे. आपल्याला लगेचच्या लगेच ते ब्लड पाहिजे आणि जर का ते मिळालं नाही तर आम्ही तुमच्या बाळाची आणि तुमच्या आईची अजिबात मदत करू शकणार नाही, असं डायरेक्ट डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा सँडी अगदी काकुलतीला आलेला असतो. सँडी डॉक्टरांना म्हणतो, तुम्ही काही करा प्लीज, मी तुमच्या पाया पडतो, काही करा, पण माझ्या बाळाला कसल्याही परिस्थितीत वाचवा. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे वाटल्यास मी देतो. आता सँडीची बहीण देखील डॉक्टरांच्या समोर आलेली असते आणि ती सांगत असते की डॉक्टर, खरंच आहो, तुम्ही काय पाहिजे ते प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे आम्ही वाटल्यास देतो. आमची परिस्थिती नसली तरी आम्ही कुठूनही काही करून देतो, पण कृपया आमच्या बाळाला वाचवा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो आम्ही वाचवण्यासाठीच आहोत, पण आमच्याकडं AB निगेटिव्ह रक्तच नाही आहे, तर आम्ही काय करू शकणार आहे. AB निगेटिव्हचं रक्त तुम्ही घेऊन या, आम्ही बाळाला वाचवतो, असं डॉक्टरांनीच आता त्यांना सांगितलेलं असतं. सँडी आणि त्याची बहीण अक्षरशः डॉक्टरांच्या समोर हात जोडून उभे असतात, पण आता डॉक्टरांच्या पुढं काहीच पर्याय उरलेला नसतो, कारण AB निगेटिव्हचं रक्त शिल्लक नसतं. आता सँडी अक्षरशः काकुलतीला आलेला असतो. त्याला काहीच कळत नसतं आणि तो इतका फ्रस्ट्रेट झालेला असतो की त्याला कळत नसतं की हे रक्त आपल्याला कुठून मिळणार आहे. डॉक्टर त्यांना स्पष्ट भाषेत सांगतात, रक्त आणलं तरच बाळाचा जीव वाचणार आहे, एवढंच आम्ही सांगू शकतो. यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला बोलू शकत नाही आणि बोलण्यात काही अर्थच नाही आहे. पार्थ, नंदिनी, जीवा आणि काव्या देखील हे सगळं ऐकत असतात आणि तेव्हाच नंदिनीने एक सत्य सर्वांच्या समोर आणलेलं आहे. नंदिनी म्हणते की माझं ग्रुप हा AB निगेटिव्ह आहे, मी तुमची मदत करू शकते. हे ऐकल्यावर सँडीला खूपच आनंद झालेला आहे आणि ती म्हणते की यासाठी मी करत नाही आहे की मी तुमच्या बाळासाठी ब्लड देते आणि त्या बदल्यात तुम्ही आमची मदत करावी, पण माझ्यातला माणूस अजूनही जागा आहे आणि माणसाने माणसाची मदत केलीच पाहिजे, या गोष्टीसाठी मी मदत करते आहे. असं म्हणून ती डॉक्टरांना सांगते की तुम्हाला माझ्याकडून रक्त पाहिजे असेल ना, तर आत्ताच्या आत्ता ते घेऊन जा. इकडे पार्थ आणि जीवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण नंदिनी मात्र म्हणते, मी याची नव्हे तर मी बाळाची मदत करते. अजून त्याने हे जग पण बघितलेलं नाही आहे. मला असं वाटतं की ते बाळ चांगलं राहिलं पाहिजे, त्यासाठी मी मदत करते, असं म्हणून ती निघून जाते. तेव्हा त्याची बहीण म्हणजे सँडीची बहीण त्याच्यावर चिडते आणि म्हणते, ही खरंच देव माणसं आहेत, लक्षात घे. आत्ता ती तुझी मदत करायला तयार झालेले आहेत. आत्ता तरी तू सुधार, नाहीतर मी स्वतः तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. यांची मदत करायला तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यानंतर काव्य देखील त्याच्या जवळ येते आणि म्हणते, अरे नंदिनी खूपच वेगळी आहे. तुला असं वाटत असेल की ते तुझ्या बाळासाठी रक्त देऊन आम्ही तुझा गैरफायदा घेण्यासाठी मदत मागतोय, असं नाही आहे. नंदिनी ही खूप वेगळी व्यक्ती आहे. तुझ्या बहिणीला विचार की ती आश्रमामध्ये सुद्धा किती जणांना कशी कशी मदत करते ते. तुला मदत करण्याचा एक चान्स आहे. उलट तू आमचं इतकं वाईट केलेलं आहेस तरी देखील आम्ही तुझ्याशी खूप चांगलं वागत आहे. तू आम्हाला फक्त एकदा आमच्या बाजूनं बोलावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. तर आता पार्थ आणि जीवा देखील त्याच्याबरोबर असतात आणि ते म्हणतात, आता हा तुझ्यासाठी शेवटचा चान्स, एवढं लक्षात ठेव, कारण आम्ही तुझ्याशी आत्तापर्यंत खूप चांगलं वागलेलं आहे. आम्हाला असं वाटतं आहे की तू देखील आमच्याशी चांगलं वागणं गरजेचं आहे. तर त्याला काव्य सांगत असते की कशा प्रकारे नंदिनी ही घरात देखील चांगलं वागत असते. नंदिनी त्या घरामध्ये जरी चुकून गेलेली असली तरी देखील तिने त्या सासू सासऱ्यांना आई बाबा अशीच हाक मारली. नुसते हाक मारली नाही तर ती त्यांच्याशी आई बाबा याच नात्यानं राहते. इकडे नंदिनी रक्त देण्यासाठी बिछाण्यावर बेडवर झोपलेली असते आणि आता ती रक्त देत असते. तिला त्रास होत असला तरी देखील ती रक्त देत असते. डॉक्टरांना तिनं AB निगेटिव्हचं रक्त दिलेलं असतं आणि त्यामुळे आता बाळाचा जीव वाचणं सहज शक्य झालेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वसुंधरा ही विक्रमला म्हणते आहे की तुझ्या हाताची राखी सैल झालेली आहे आणि ती बांधायला जाते. आणि तेवढ्यात पार्थ, नंदिनी, काव्य आणि जीवा येतात आणि नंदिनी म्हणते की आता तुमचं नातंच तसं आहे, त्याला तुम्ही काय करणार. हा विश्वासाचा धागा सैल होणं शक्य आहे कारण तुम्ही तसं वागलेलं आहात. तुम्ही जे काय वागलायत ना ते खूप चुकीचं आणि वाईट वागलेलं आहात.
तेव्हा वसुंधरा चिडते आणि म्हणते, एकदाचं तुझं सत्य काय आहे ना ते सांग तरी आणि संपव सगळं. आणि तेवढ्यात पाठीमागून सँडी आलेला आहे. सँडी आलेला पाहून वसुंधराच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. कारण सँडी कोण आहे आणि त्याने काय केलेलं आहे हे तिला चांगलंच माहिती आहे. जसा सँडी तिच्या समोर येतो तसं वसुंधरा नजर चोरायला लागते आणि इकडं तिकडं पाहायला लागते. आणि आता सँडी सांगणार आहे की तिनं नक्की काय केलेलं आहे ते. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.